गोविंद गोमासे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या शेतकऱ्यांना 3 एकर गोबी लावली, 3 एकर, आणि रोटावेटर केले. गोबीला भाव नाही. दुःख कोणाला सांगावं या शेतकऱ्यांना? जगाव कसं, मराव कसं, लेकराचं शिक्षण कसं करावं, मुलीचे लग्न कसे करायचे? बघा, अक्षरशः रोटावेटर करून टाकले. हे गाव आहे पुरजळ, तालुका औंढा नागनाथ शिरला येथील. हे वैद्य शेतकरी आहेत, जातीनं माळी आहेत. आमची माळी याची जात शेती करू बागा इथं. कांदा मुळा भाजी अवघी ठाई माझी. सावता माळ्यानं संत श्री सावतानं शेतीची सेवा करीत करीत भगवंताला जवळ केलं. आता याला कोणता भगवंत वाचिणार? अशी अवस्था, डोळ्यात पाणी आले. अशा पद्धतीचं हे रोटावेटर केले आणि ते राहिलेल्या प्लॉटवर सुद्धा आता शेतकरी रोटावेटर करणार आहे. ते बघायचं. पाटील, जरासं तुमची शेती जरासं मुलाखत द्यावर याच्यावर सांगा बरं. पाटील, तुम्ही ही गोबी किती एकर गोबी होती तुमची? 3 एकर लावली ती गोबी. हां. 3 एकर गोबीमध्ये पत्ता गोबी लावली. हां. जवळजवळ 90,000 रोप लावलं होतं. अच्छा. आणि आता ह्याला गड्ड्याला कोणी गिऱ्हाईक नाही, कोणी घ्यायला तयार नाही, काहीच नाही, दिशेच नाही. म्हणून आता ह्याच्या रोटावेटर फिरून टाकले. रोटावेटर फिरले हो. काय 10 रुपये गड्डा बी भाव भेटेल? कोणी घ्यायला तयार नाही. एक गाडी नेली, त्यात 1000 रुपये घरून टाकायला लावली घरची. बघा, ही शेतकऱ्याची अवस्था अशी आहे. जगणं म्हणजे किती अवघड झालेलं आहे. जगण्यापेक्षा मरण मेल्यानंतर गव्हर्मेंट 2 लाख रुपये देते शेतकऱ्याला, आणि अशा मालाला भाव देणे झाली सरकार. तर आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला इथून अशा शेतकऱ्याच्या व्यथा तुम्हाला बघण्यासाठी मी प्रयत्न करेल. केवढाला गड्डा आहे बघा. हे गड्डा जवळपास हे 2-2 किलोचे गड्डे झालेले होते. रोटावेटर केले. हे 5-5 किलोचे गड्डे झालेले होते. 5-5 किलोचे. हे बघा, हे सगळं लगे असं रोटावेटर फिरले. हे किती जनावरं सोडली होती मधात, अशी परिस्थिती आहे. सुलतानी आसमानी संकटाला सामोरं जात हा शेतकरी आपलं जीवन कसं करमिल, कोण वाली होईल, कोण असला रे बाबा भगवंताला. धन्यवाद.